आपकी अदालतमध्ये उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंग धामींवर आरोप आहे की हे मागच्या दरवाजाने येऊन मुख्यमंत्री बनले. धामीजी, तुमचं बालपण मी पाहिलं. तुम्हाला तर सैन्यात भरती व्हायचं होतं. राजकारणामध्ये जायचा काही इरादाच नव्हता तुमचा. ते मी एक सामान्य कुटुंबामध्ये आणि एक सैनिक कुटुंबामध्ये जन्माला आलो. माझे वडील सैन्यामध्ये होते आणि आमच्या इथे परंपराच आहे, की प्रत्येक कुटुंबातून कोणाकोणतरी सैन्यात असतंच आणि आमच्या इथे पिढ्यानपिढ्या सैन्यासोबत संबंध आहेत. मला देखील सैन्यामध्ये भरती व्हायचं होतं. पण कुटुंबामध्ये एकटा असल्याकारणे आई म्हणाली, की "नाही, तू सैन्यात जाणार नाहीस." तर मी सैन्यात तर नाही जाऊ शकलो, पण सैन्याचे जे संस्कार आहेत, सैन्याचे जे अनुशासन आहेत, जी काळमर्यादा आहे, ती सगळी मला सैन्यामधून वारसामध्ये मिळाली. कारण वडिलांसोबत लहानपणापासूनच सैन्यासोबत शिकलो, मोठा झालो. तर आईकडे तक्रार नसेल ना, की त्यांनी सैन्यात जाऊन दिलं नाही, नाहीतर इथे कसा पोचलो असतो? नाही बघा सैन्यामध्ये प्रत्यक्षरित्या तर नाही जाऊ शकलो. पण जो एक सैनिक आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जाऊन करतो, ते मी माझ्या कार्यक्षेत्रामध्ये करण्याचा प्रयत्न करतो. हे खरं आहे का, की सुरुवातीचं आयुष्य खडतर होतं? शाळा, अभ्यास, गाव. एका अशा गावामध्ये जन्म झाला, जे एक दुर्गम क्षेत्र आहे. चायना बॉर्डर, नेपाळ बॉर्डरच्या जवळ पिथोरागडचा किरकोळ भाग आहे आणि शाळेत जाण्यासाठी देखील कित्येक किलोमीटर पायी जावं लागत होतं. आणि आता नवीन मुलं किंवा आपल्या इथे बसलेले खूप सारे प्रेक्षक आहेत, जे आले आहेत यापैकी. तर तुम्हा सगळ्या लोकांना पाटी माहीतच असेल. फडी पण म्हणतात त्याला. तर आम्ही लोकांनी त्या पाटीवर अभ्यास केला आहे. या लोकांनी तर YouTubeवर पाहिली असेल पाटी. हो, त्या पाठीवर आम्ही अभ्यास करत असायचो आणि रात्र-दिवस शाळेत जाऊन पाटीवर अभ्यास करायचो. दाऊदमध्ये जे खडिया असायचे ते मिसळले जायचे आणि कलमाने लिहिलं जात होतं आणि जेव्हा घरी यायचं, तर घरी आल्यानंतर ते पुसून टाकायचं. उचलल्यानंतर रात्री जे रेडिओचे सेल असायचे, रेडिओच्या सेलमधून जेव्हा तो सेल पूर्ण वापरला जायचा, तेव्हा त्यामधून ते जे काळं निघतं ना, ते काळं भिजवून लावून ठेवायचं आणि सकाळी जेव्हा शाळेत जायच्या आधी दवताने, त्याच दवताने आम्ही घोटायचो आणि घासायचो. प्रयत्न करायचे, की जसं आरसा असतं ना, त्या आरशासारखं त्याला बनवायचो आणि त्यात जे आहे चेहरासुद्धा दिसायला पाहिजे होतं. तेव्हा त्याच्यावर लिहायला मजा यायची आणि या व्यतिरिक्त बसण्यासाठी ज्या शाळा होत्या, त्या शाळामध्ये फरशी नसायची. कोबा देखील नसायचा. फक्त मातीत बसावं लागायचं आणि खालून थंडी देखील लागायची. तर घरातून जी गोणी असायची, गोणपाट असायचं, ज्यामध्ये धान्य यायचं किंवा इतर काही सामान यायचं, ते देखील आम्ही आमच्या दप्तरात सोबत घेऊन जायचं. ते पसरून बसवायचं आणि येताना परत घेऊन यायचं. तर अशा परिस्थितीमधून आम्ही लोकांनी आमचं त्यावेळेस नवीन कपड्यांचा देखील छंद झाला असेल, त्यावेळी खाण्यापिण्याचा देखील छंद झाला असेल. नवीन कपडे तर आम्हा लोकांना एका वर्षात, 2 वर्षात. तेव्हा कधी घेतले जायचे, जेव्हा कुटुंबामध्ये काहीतरी लग्न समारंभाचा कार्यक्रम असेल किंवा कधी आमच्याकडे पर्वतामध्ये जत्रा भरत असेल, तेव्हा घेतले जायचे. आणि दुसरं तुम्ही विचारलं खाण्यापिण्याचं, त्यात तर आजकालची मुलं तर म्हणतात, की आम्ही पुरी नाही खाणार, आम्ही हलवा नाही खाणार. हेच होतं ना. आमच्या वेळेस तर आम्ही खूप खुश व्हायचं, की आता दिवाळी येणार आहे. आता आपल्याकडे हा सण येणार आहे, जसं की माघ महिन्यामध्ये आमच्या इथे घुघुतियाचा सण असतो. मकर संक्रांतीला जसं देशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी साजरी केली जात असे. कुठं मकर संक्रांती, कुठे माघी, कुठं लोहरी, कुठं पोंगल, कुठं बिहू. तर आमच्या इथे एक घुघुतीय सण असतो. मकर संक्रांतीच्या उत्तरायणचा एक सण. तर आम्ही खूप दिवसापासून याची वाट बघत असायचो, की कधी सण येईल, कधी आम्हाला पुरी खायला मिळेल, कधी एका मासाची भजी असते ती बनवून कधी खायला मिळेल, कधी आम्हाला हलवा मिळेल. वाट बघत असायचो आणि वर्षातून एखाद वेळ तरी अशी संधी मिळेल. तुम्हाला आधी MBBS करायचं होतं.
मग तुम्ही मॅनेजमेंट केलं, नंतर तुम्ही लॉ केलं, मग तुम्ही आणखी एक डिप्लोमा केला होता. तर गोंधळात होतात की काय बनायचंय? तर हे खरं आहेच अगदीच, की मला मेडिकलला जायचं होतं. एम-बी-बी-एस करायचं होतं. आम्ही चौघेजण लखनौला पोहोचलो. तर आम्ही कोणालाच ओळखत नव्हतो लखनौमध्ये. वसतिगृहात तर नंतर गेलो. त्याच्या आधी आम्ही 4 जणांपैकी आम्ही काय केलं, की चारबाग रेल्वे स्टेशनला उतरलो आणि चारबागला उतरल्यानंतर आम्ही सामान ठेवून दिलं आमचं आणि ठेवल्यानंतर 2 जण सामान बघायचे इथे थांबत होते आणि 2 जण आम्ही रूम बघायला जात होतो. आम्हाला 3 दिवसानंतर रूम मिळाली. मग आम्ही रूममध्ये शिफ्ट झालो आणि आम्ही कोचिंग सुरू केलं लखनौमध्ये. न्यू स्टँडर्ड कोचिंग एक खूप प्रसिद्ध कोचिंग म्हणून होतं त्यावेळेला. त्या कोचिंगमधून अभ्यास केला आणि अभ्यास करता अ, विश्वविद्यालयामध्ये ॲडमिशन पण घेतलं लखनौ विश्वविद्यालयामध्ये आणि मग तिथे बी-एचा अभ्यास देखील सुरू केला सोबतच. मी एम-बी-बी-एसमध्ये काही मार्कामुळे राहून गेलं. इथं ग्रॅज्युएशन झालं, तर ग्रॅज्युएशननंतर पोस्ट ग्रॅज्युएशन पण झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशननंतर लॉ घेतलं आणि लॉ केल्यानंतर मला रिसर्च करायचं होतं. रिसर्चमध्ये देखील मी ॲडमिशन केलं होतं स्वतःचं. थिसिस वगैरे जमा केली होती, पण पण त्यानंतर उत्तराखंड बनलं होतं आणि मी छात्र राजनीतीमध्ये आधीपासून होतो. विद्यार्थी राजकारणामध्ये आधीपासून होतो. संघामध्ये स्वयंसेवक होतो. मी आय-टी-सी, ओ-टी-सी जे काही आपले प्रशिक्षण वर्ग असतात, ते सगळे मी सुरुवातीच्या काळामध्ये करत आलो आहे. मी बघत होतो, की मागच्या दरवाजाने आला आहे, असा आपकी अदालतमध्ये माझ्यावर आरोप आहे. तर मला सांगायचं आहे, की आम्ही लहानपणापासून स्वयंसेवक राहिलो आहोत आणि खूप साऱ्या स्थिती, परिस्थितीमधून जे आमचे विचार कुटुंबाचे, संघटनेचे जे निमित्त आहे, त्या सगळ्यांना पार करत आलो आहेत. किंवा त्या सगळ्यांना कुठे ना कुठे त्या बंधनांना मग ते गावाच्या पातळीचे असो, विश्वविद्यालयाच्या पातळीचे असो किंवा प्रादेशिक पातळीचे असो, त्या सगळ्या बंधनामध्ये राहून, विद्यार्थी परिषदेत राहून, युवा मोर्चामध्ये राहून, त्यानंतर विधानसभेची निवडणूक लढली आणि पक्षाने जे काही बंधन दिलं, त्या बंधनात आता काम करतोय. धामीजी, विद्यार्थी परिषदेमध्ये तर खूप जण सहभागी होतात. ओ-टी-सी देखील खूप जण लोकं करतात. संघाचे स्वयंसेवक देखील खूप जण होतात. एम-एल-ए देखील खूप जण बनतात. पण वयाच्या 45व्या वर्षी मुख्यमंत्री पुष्करसिंग धामीच बनतात. मी 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 खरं सांगू तर मी कधीच विचार केला नव्हता आणि हा आमचा पक्ष आहे, जो स्वतःमध्येच एक विशिष्ट पक्ष आहे. ज्यामध्ये कोणालाच माहीत नसतं, की त्याला कधी काय बनवलं जाईल. म्हणजे तुम्हाला माहीतच नव्हतं की तुम्हाला नाही, मुख्यमंत्री बनवतील? अजिबात नव्हतं आणि बघा मी 2012 मध्ये विधानसभेची निवडणूक झाली. तेव्हा सरकार तिथे काँग्रेसचं आलं होतं. तर त्यामध्ये तर काहीच चान्स नव्हता. पण 2017 मध्ये जेव्हा उत्तराखंडमध्ये अ, नवीन निवडणुका झाल्या आणि त्याच्यात भारतीय जनता पार्टीचे सरकार आलं, तर मला माझ्या मनात असं खूप होतं, की यावेळेस मी नक्कीच मंत्री परिषदमध्ये नक्कीच येईन. आणि जेव्हा मंत्री परिषदेची फायनल यादी आली, तेव्हा माझं नाव तर त्यात नव्हतं. त्यानंतर देखील 2-3 वेळा असं झालं, की लोकसभेची निवडणूक होणार आहे. तर मला वाटलं, की मी लोकसभेच्या निवडणुकीसाठी उभा राहीन. मग पुन्हा दुसऱ्यांदा आमच्या इथे मंत्रिमंडळ स्थापित झालं. सरकारमध्ये काही बदल झाले. तर त्यात देखील मला वाटलं, की यावेळेस माझा नंबर तर नक्की लागेल. त्यावेळी पार्टीमध्ये मग पार्टी प्रेसिडेंटसाठी नवीन बनणार होता. तर त्यात देखील मला वाटलं, की यावेळेस तर माझा नंबर नक्की लागेल. पण प्रत्येक वेळेस माझा नंबर लागत नव्हता. आणि यावेळेस तर मी जेव्हा बनलो, जेव्हा माझ्यावर जबाबदारी दिली गेली, तेव्हा मग मला अजिबात माहीतच नव्हतं, की माझं नाव कुठेतरी येणार आहे. मला शेवटच्या क्षणापर्यंत देखील 4 जुलैला मी शपथ घेतली आहे. 3 जुलैला संध्याकाळी विधिमंडळ पक्षाची बैठक बसते. तोपर्यंत देखील आमच्या पक्षामध्ये कोणालाच आमच्या प्रभारीजींच्या कोणत्या पक्ष कार्यालयातून कुठूनही मला काहीच कन्फर्मेशन दिलं गेलं नव्हतं, की तुम्हाला बनवलं जात आहे. मी मागच्या सीटवर बसलो होतो आणि अचानक आमचे अ, मध्य प्रदेशमध्ये जे विधानसभेचे अध्यक्ष होते आता नरेंद्र सिंगजी, आधी कृषी मंत्री होते. कृषी मंत्री असताना ते आमचे ऑब्झर्व्हर देखील होते, प्रभारी होते आणि त्यांनी सरळ माझं नाव घेतलं आणि तेव्हा मला समजलं, की मला जे आहे विधिमंडळ पक्षाचा नेता म्हणून निवडलं आहे आणि उद्या माझा बघा, शपथ त्या होणार आहे. जमान्यामध्ये 3 महिन्यांमध्ये उत्तराखंडमधले 3 मुख्यमंत्री बदलले गेले होते. बी-जे-पीच्या समोर आव्हान होतं.
तुम्ही म्हणताय की तुमचा नंबर कुठे लागत नव्हता, ना मंत्री बनण्यात, ना लोकसभेमध्ये. तर मग मोदीजींनी तुमचा नंबर कसा काय लावला? मी बघा ते खूप जाणकार आहेत आणि त्यांना माहीत आहे आणि आणि त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी हेच म्हणू शकतो, की अ, माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला, एका सैनिकाच्या मुलाला संधी दिली आणि मी देखील प्रयत्न केला, की जे काही पक्षाचं दायित्व आहे, पक्षाच्या जबाबदाऱ्या आहेत किंवा पक्ष जे माझ्याकडून अपेक्षा करत आहे, ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षाला मी पूर्ण करेन. आणि 6 महिन्यानंतर निवडणूक होणार होती. तर पूर्ण सामर्थ्याने आणि प्रधानमंत्रीजींच्या आशीर्वादाने, गृहमंत्रीजींच्या आशीर्वादाने, आपल्या राष्ट्रीय अध्यक्षजींच्या आशीर्वादाने आमच्या पक्ष निवडणूकमध्ये आल्या. आणि उत्तराखंडच्या इतिहासात आजपर्यंत जेव्हा पण उत्तराखंडमध्ये निवडणूक झाली, प्रत्येक निवडणुकीमध्ये तिथं एक परंपरा होती, की एक वेळेस एका पक्षाचं सरकार असतं. निवडणूक होते, तर सरकार बदलून जातं. 22 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदा उत्तराखंडमध्ये असं झालं, की ते मिथक परंपरा मोडली. हा जो इतिहास होता तो नव्याने घडला. एक जी परंपरा होती, ती परंपरा बदलली आणि उत्तराखंडमध्ये दुसऱ्यांदा माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या नेतृत्वाखाली आणि मला तिथल्या मुख्य सेवकाच्या रूपामध्ये काम मिळालं. उत्तराखंडच्या जनतेने पुन्हा एकदा सेवा करण्याची संधी दिली आणि एक इतिहास रचून गेला. धामीजी, राजनाथ सिंग म्हणतात की पुष्कर सिंग धामी हे महेंद्रसिंग धोनीसारखे आहेत. फिनिशर आहेत. शेवटच्या 2-4 ओव्हरमध्ये चौकार-षटकार मारून जिंकवून देतात. ते कदाचित यामुळे म्हणत असतील कारण मला अशा वेळेस आणलं गेलं होतं तेव्हा, की त्यावेळेला चौकार आणि षटकार मारायचीच गरज होती. मजबूत धाकड फलंदाजीची गरज होती. म्हणून कदाचित ते मला धाकड म्हणत असतील. पण तुम्हाला दुःख झालं असेल की पक्ष तर जिंकला, पण तुम्ही स्वतःची असेंब्लीची निवडणूक हरलात. हो, अगदीच मला मला थोड्या वेळासाठी वाटलं असतं, की हे अचानक कारण मी निवडणुकीसाठी वेळ देऊ शकलो नव्हतो आणि माझ्यासाठी अगदी सुरुवातच होती, की माझ्यासाठी निवडणूक जिंकणं किंवा हरणं तेवढं गरजेचं नव्हतं, जेवढं माझा पक्ष जिंकणं गरजेचं होतं आणि थोड्या वेळासाठी नक्कीच एक मानवी गुण असतो त्याला वाटतं, की "अरे, हे काय झालं?" मला देखील थोड्या वेळासाठी वाटलं. पण थोड्या वेळानंतर मी विचार केला, की जे काम मला दिलं गेलं होतं, पक्षाने यासाठी मला जबाबदारी दिली होती, दायित्व दिलं होतं, ते काम माझं पूर्ण झालं. माझ्या मनात तेवढं हरण्याचं दुःख नव्हतं. पक्ष जिंकल्याचं जे आहे ते एक समाधान होतं, की मी माझं दायित्व पूर्ण केलं. पण तुम्हाला तर असं वाटलं असेलच ना, की माझ्या हातून गेलं आता मुख्यमंत्रीपद? असं तर अजिबातच मनात नव्हतं. समाधान या गोष्टीचं होतं, की पक्षाचं सरकार आलं, पक्ष जिंकला आणि जी आम्ही आश्वासन दिलं आहे, जे मी जनतेसमोर जाऊन बोललो होतो, की आम्ही हे काम करू, आम्ही या सगळ्या योजना घेऊन येऊ. त्या सगळ्या योजना पूर्ण होतील आणि निवडणुकीचा रिझल्ट आल्यानंतर मी लगेच पक्षाच्या कार्यालयामध्ये गेलो आणि पक्षाच्या कार्यालयात जाऊन मी म्हणालो, की जे काही आपण जनतेला आश्वासन दिली आहे, जो आपल्या पक्षाने संकल्प घेतला आहे, तो आपण पूर्ण करूया. धामीजी, कधी असं नाही झालं बीजेपीमध्ये, की कोणी माणूस आपली असेंब्लीची निवडणूक हरला असेल आणि पुन्हा त्याला दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बनवलं, दुसऱ्यांदा निवडणूक लढवली. अर्थातच हे मोदीजींनी केलं. तर जेव्हा तुम्ही पहिल्यांदा भेटले होते मोदीजींना, तर तुम्ही काय नक्की जादू केली त्यांच्यावर? पहिल्यांदा जेव्हा मी त्यांना भेटलो, तेव्हा माझ्या मनात खूप जास्त ते होतं, चलबिचल होती, की मी प्रधानमंत्रीजींना भेटायला जात आहे. कारण मुख्यमंत्री बनण्याआधी मी कधीच त्यांना वैयक्तिकरित्या भेटलो नव्हतो. तर 2 दिवस आधी मी वेळ मागितला होता. तिथून कॉल आला प्रधानमंत्रीजींच्या कार्यालयातून, की तुम्हाला 10 तारखेला इथे भेट घ्यायची आहे आणि तुमची वेळ 15 मिनिटाची फिक्स झाली आहे. 15 मिनिटामध्ये तुम्हाला तुमची चर्चा करून जायचं आहे. मला वाटलं आता मी प्रधानमंत्रीजींकडे जातोय. प्रधानमंत्रीजी मला काय माहीत कोणत्या योजनेबद्दल विचारतील? काय-काय त्यांचे प्रश्न असतील? आणि मी अगदी घाबरत-घाबरत आत गेलो. तर जसं मी आतमध्ये पोहोचलो, तर आता जेव्हा मी या शोमध्ये देखील येत होतो, तेव्हा पण माझ्या मनात आलं, की कदाचित याच्या अजून आतमध्ये शो होणार असेल. तर असंच जे आहे मी तिथे जेव्हा प्रधानमंत्रीच्या कार्यालयामध्ये पोहोचलो, तर एक दरवाजा उघडला. मला वाटलं, की प्रधानमंत्रीजी जे आहे 2-3 दरवाजे अजून आत बसले असतील. तर जसं मी आतमध्ये गेलो, तर मला एकदम माझ्यासमोर प्रधानमंत्रीजी बसले दिसलेले आणि म्हणाले, "या." तर मी पाहिलं, अरे प्रधानमंत्रीजी तर आहेत हे तर. तर
जसं मी त्यांच्यासमोर उभं राहिलो, तर मी त्यांना माझ्या शुभेच्छा आणि बुके मी देण्यासाठी गेलो. मी ते त्यांना देऊ शकत नव्हतो. मी त्यांच्याकडे बघतच नव्हतो. कारण जसं मला वाटायचं, की ते थोडे कडक आहेत, थोडे असे आहेत, तर काय माहीत काय होईल, काय नाही. तर मी त्यांच्याकडे अजिबातच बघत नव्हतो. आणि समोर जसं कॅमेरावाले आहेत, मी त्यांना देखील बघत नव्हतो. आणि त्यावेळेस कोरोनाचा तो काळ होता. जसं मी त्यांना बुके दिलं, तर ते म्हणाले, तिथून आवाज आला, की "तुमचं मास्क काढा." तर मी विचार केला, कोण बोलतंय? मग बघितलं मी, तर प्रधानमंत्रीजीने स्वतःचा मास्क काढला होता. मग मी पण काढला आणि बसलो. त्यांनी असं अजिबातच झालं नाही, की जसं इतर ठिकाणी होतं ना, प्रधानमंत्रीजी एका ठिकाणी एका खुर्चीवर बसले. मी देखील बसलो त्यांच्याबरोबर. बसल्यातून अ, अ, 3-4 मिनिटं जेव्हा त्यांनी बोलणं सुरू केलं, मी काय बोलायला सुरू करणार, त्यांनीच सुरुवात केली, की "कसे आहेत घरचे? तिथले हालचाल कसे आहेत?" तर 3 किंवा 4 मिनिटं झाली असतील. त्याच्यानंतर मी खरंच विसरून गेलो, की मी जगातल्या सगळ्यात मोठ्या नेत्यासोबत बसलो आहे आणि तो तो मला वाटतं, की त्याच्यानंतर प्रधानमंत्रीजी तर खूप कमीच बोलत होते. मीच जास्त बोलत होतो. मी भरपूर बोलत होतो आणि 15 मिनिटांचा मला वेळ दिलेला. त्याचा 1.5 तास कसा झाला मला देखील कळलं नाही. 1.5 तासानंतर जे आहे त्याच्यानंतर देखील त्यांना काही घाई नव्हती. तर एक गोष्ट मी त्या दिवशी नक्कीच शिकलो, की जेव्हा ते इतके बिझी असल्यानंतरही इतकं सगळं काम असून देखील आपल्यासारख्या सामान्य लोकांना कशाप्रकारे प्रोत्साहित करतात, कशाप्रकारे वेळ देतात. हे खरं तर आपल्या सगळ्या लोकांसाठी वेळ देण्याचं जे मॅनेजमेंट आहे, ते त्यांच्यापेक्षा उत्तम कोणाकडूनच शिकलो त्या नाही मी. दिवशी तुम्ही हे देखील शिकला असाल, की त्यांची बाबा केदारनाथ यांच्यावर किती श्रद्धा आहे. हो, अगदीच. ते तर पूर्ण देशातल्या लोकांना माहीत आहे, जगातल्या लोकांना माहीत आहे. बाबा केदारनाथ यांचं जे 2013 मध्ये मोठी आपदा केदारनाथमध्ये आली होती आणि त्या आपत्तीमध्ये पूर्ण केदारनाथ अगदी ध्वस्त झालं होतं. सगळं वाहून गेलं, सगळं नुकसान झालं आणि 2013 मध्ये मोदीजी देहरादूनला आले होते आणि ते आल्यानंतर त्यांनी त्यावेळी सरकार काँग्रेस पार्टीचे होते आणि ते म्हणाले, की "आपण हे सगळं नीट करू केदारनाथ." पण त्यावेळचं सरकार म्हटलं, की "नाही, आम्ही तुम्हाला नाही करू देणार." पण बाबा केदारनाथ यांची अशी कृपा झाली, की 2014 मध्ये ते प्रधानमंत्री बनले आणि त्यांनी केदारनाथचं पुनर्निर्माण, नवनिर्माणचं काम आपल्या हाती घेतलं. आज केदारनाथची जी पुनर्निर्माणची कामं जी आहेत, सगळी पूर्ण झाली आहेत. तिथे भव्य केदार आणि दिव्य केदार बनले आहेत. तिथे जाण्यासाठी रोपवेचं काम देखील सुरू झालं आहे आणि जेव्हा पण जेव्हा पण आम्ही प्रधानमंत्रीजींना भेटतो, भले महिन्यातून एकदा भेटू किंवा दोनदा भेटू, नेहमीच ते होतं, की ते जे केदारनाथच्या पुनर्निर्माणाचे काम सुरू आहे, त्या केदारनाथच्या पुनर्निर्माणाच्या कामाबद्दल ते नक्कीच विचारतात, की आता तिसऱ्या फेजमध्ये काय-काय होणार? तिथे जो सरस्वती घाट बनणार होता, तो किती पूर्ण झाला? तीर्थयात्रेकरूंसाठी किती निवासस्थान बनले आहेत? किंवा पुढे जे शांतीवन तुम्ही बांधणार होतात, त्याचं काम किती झालं आहे? प्रत्येक गोष्ट त्यांच्या डोक्यात अशी बसली आहे आणि ते गेल्यानंतर तुम्हाला माहीतच असेल की आपत्ती येऊन गेल्यानंतर तिथे लोकांचं येणं-जाणं कमी झालं होतं. त्यांनी तिथे जाऊन केदारनाथमध्ये जे अ, रात्री गुहामधून जाऊन रात्र प्रवास केला. त्या रात्र प्रवासानंतर आज अशी परिस्थिती झाली आहे, की हजारोंच्या संख्येने जे तीर्थयात्री येत होते, आजच्या दिवसाला 21 लाखापेक्षा जास्त तीर्थयात्री केदारनाथला येतात. आता तुम्ही त्यांना आधी कैलासलाही घेऊन गेलात. हे बघा उत्तराखंडमध्ये 2 गोष्टी आहेत. चारधाम, केदारखंड आणि मानसखंड, आदी कैलाश. इथे बाबा केदारांच्या भूमीला केदारखंड म्हणतात आणि बाबा भोलेच्या भूमीला मानसखंड असं म्हणतात. आणि आपले प्रधानमंत्री जे आहेत, खूप दिवसापासून जेव्हा पण मी त्यांना भेटलो, खूपदा ते म्हणाले आहे, की मला आधी कैलास जायचं आहे. जॉलीकॉंग जे 18,000 फूट उंचीवर आहे आणि ते देशाचे पहिले प्रधानमंत्री आहेत, जे इतक्या उंचीवर गेले आहेत, इतक्या सीमारेषेत गेले आहेत. त्यांच्या जाण्यानंतर उत्तराखंडमध्ये लोकांची संख्या वाढली आहे. आदी कैलासला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. जागेश्वर धामला जाणाऱ्यांची संख्या वाढली आहे. आणि आमच्या इथे संपूर्ण देशाच्या, जगाच्या नजरेत इथलं जे परिसर, इथले घाट, आदी कैलासचा जो भाग आहे, तो संपूर्ण जगासमोर आला आहे.
आणि येणाऱ्या काळात ज्या पद्धतीने चारधाम यात्रा निघते, त्याच पद्धतीने मानसखंड यात्रा देखील निघेल. आणि आमच्याकडूनच ज्या लोकांना कैलास मानसरोवर जावे लागते, कैलास मानसरोवरची यात्रा देखील इथून आधी कैलास जवळून जाऊन नेऊ शकतात. याची देखील व्यवस्था सगळी सुरू आहे. धामीजी आणखी एक शिवभक्त आहेत, राहुल गांधी. त्यांनी देखील म्हटलं होतं की मी केदारनाथला जाईन, सगळ्यात मोठ्या तपस्वींच्या घरी जाईन, तर मी पायी जाईन, त्यांच्या इथे हेलिकॉप्टरमधून जायची काय गरज आहे? सगळ्यात आधी तर मी हेच म्हणू शकेन अगदी विनम्र भावनेने, की त्यांना योग्य प्रकारे त्यांच्या पक्षाचे जे सल्लागार आहेत, त्यांच्या सोबत राहणारी जी लोक आहेत, पूजा कशी केली जाते, संस्कार काय असतात, पूजेची पद्धत काय असते, ते शिकवलं पाहिजे. फक्त नकल केल्याने काही होत नाही, बोलण्याने काही होत नाही. तुम्ही काहीतरी मदत करा या कामांमध्ये त्यांची. मी खरं सांगू तर मी खूप वेळा विचार करतो, की राहुल गांधीजी आता थोडे सीरियस होतील. आता थोडे सीरियस होतील. आणि प्रत्येक वेळी ते मलाच चुकीचं सिद्ध करून दाखवतात. मलाच नाही, मी समजतो हे सगळे देखील विचार करत असतील, यांना देखील चुकीचं सिद्ध करतात. प्रत्येक वेळी काही ना काहीतरी असं करतात, की ते जे आहेत, त्यांची जे गंभीरता तिथे समाप्त होते. या सगळ्या लोकांनाच प्रश्न विचारूया आता. असं म्हणतात प्रधानमंत्री मोदीजींचे तुम्ही सर्वात फेवरेट सीएम आहात. हे खरं आहे का? प्रधानमंत्रीजी जेव्हापासून देशाचे पंतप्रधान बनले आहेत, त्यांनी देशातल्या शेवटच्या टोकाला पोहोचलेले जे लोक आहेत, त्यांच्यासाठी कामं केलं आहे. आणि देशाचं जे वर्क कल्चर आहे, ते वर्क कल्चर त्यांनी बदललं आहे. आणि मीच नाही त्यांच्या जवळचं असं, किंवा असं नाही की माझ्यावर त्यांची कृपा आहे. माझ्यासारख्या लाखो करोडो कार्यकर्त्यांवर त्यांचे थेट संबंध आहेत. त्यांच्यावरती त्यांचे आशीर्वाद आहेत. जे कोणी कार्यक्षेत्रामध्ये काम करत आहेत, आपापल्या क्षेत्रामध्ये पूर्ण मेहनतीने, चांगल्या भावनेने देशाची प्रगती करण्यासाठी काम करत आहेत, ते सगळेच मोदीजींच्या जवळचे आहेत.